रोहित पवार आणि रोहिणी खडसे पुणे पोलीस आयुक्तालयात 11 वाजता येणार आहेत। पार्टी प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर कालपासून अटकेत आहेत आणि खराडीमधील पार्टीत कोकेन सदृश्य आणि गांजा सदृश्य पदार्थांचं सेवनाचा आरोप हा पोलिसांनी केलाय। त्यामुळे आता रोहिणी खडसे ह्या 11 वाजता आयुक्तालयामध्ये दाखल होणार आहेत। त्यामुळे आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय। पोलिसांनी खराडीमधील पार्टीत कोकेन सदृश्य आणि गांजा सदृश्य पदार्थाच्या सेवनाचा आरोप केलेला आहे आणि त्याच संदर्भामध्ये आता रोहित पवार आणि रोहिणी खडसे या पुणे पोलीस आयुक्तामध्ये 11 वाजता येणार आहेत। पार्टी दरम्यान रोहिणी खडसेंचे पती अर्थात खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना कालपासून अटक करण्यात आली आहे आणि त्यानंतर खराडीमधील या पार्टीमध्ये कोकेन सदृश्य आणि गांजा सदृश्य पदार्थाचं सेवन केलंय असा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्याच संदर्भात आता रोहित पवार आणि त्याचबरोबर रोहिणी खडसे या पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये 11 वाजता दाखल होणार आहेत। त्यामुळे यानंतरची कारवाई नेमकी कशी केली जाते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। या प्रकरणी पोलिसांनी देखील अनेक दावे केलेले आहेत। शुक्रवारी देखील याआधी पार्टी झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा या पार्टीमध्ये हे कोकेन सदृश्य आणि गांजा सदृश्य पदार्थ आढळून आलेत आणि या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांच्याकडून। शिवानी, त्यांच्यावर काल मोठमोठे आरोप करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी आज हे ट्विट करून देखील सांगितले जे काही असेल ते समोर येईल। मात्र त्याच्यानंतर आता ते आमदार रोहित पवार आहेत, तिथले प्रशांत जगताप जे पक्षाचे शहराध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत जाऊन त्या पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे, त्यांच्यावर झालेल्या आरोपांचं त्या सगळी माहिती घेणार आहे आणि त्यानंतर ते माध्यमांशी देखील काय चर्चा करतात हे पाहावं लागणार आहे। ठीक आहे, बरोबर आहे। त्यामुळे त्या माध्यमांशी नेमकं काय बोलतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। धन्यवाद शिवानी, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। त्यामुळे रोहित पवार आणि रोहिणी खडसे ह्या आता 11 वाजता पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल होणार आहेत। पोलिसांशी चर्चा करतील आणि त्यानंतर पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच प्रकरणासंदर्भात संजय राऊत नेमकं काय म्हणाले तेही पाहूयात। खडसे गेल्या 3 दिवसापासून हनी ट्रॅपवर बोलतात, म्हणून मुद्दामून त्यांना हे केलं असं हनी ट्रॅपवर बोलतायत। हनी ट्रॅप संदर्भात काही लोकांना अटक केली आहे, त्यांची नीट चौकशी करा सांगतायत। त्या हनी ट्रॅपमध्ये गिरीश महाजन यांचा असलेला सहभागाविषयी बोलतायत। त्याच्यावर तपास नाही, त्याच्यावर रेड्स पडत नाहीत। त्या संदर्भात हे आरोप खोटे गुन्हे दाखल करायचे आणि लोकांना त्रास द्यायचा। मग बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहेत, रेव पार्टीचे गुन्हे दाखल होत आहेत, खुनाचे गुन्हे दाखल होत आहेत, खोटे। पोलिसांना लाज वाटली पाहिजे। खाकी वर्दी तुम्ही घालताय, तुम्ही शपथ घेतलेली आहे निष्पक्षपणे तपासाची।